दूध यायला एवढा वेळ लागतो का याला? काय केलंस मॅडी तू? कशाबद्दल बोलतेस मॉम तू? मूर्ख आहेस का रे तू? तुला कळतंय का तू काय करतोयस? मॅडी, मामाला कळलं तर जीव घेईल तुझा. अगं पण मॉम मी काही केलंच नाहीये ग. तुला काय वाटतं माझ्यापासून लपून राहतील गोष्टी? हा? अरे तुझ्यासाठी मी इतकं करते पण तू माझी वाट लावायला निघालायस. खरं सांग काय केलंस त्या मुलीचं? बोल, काय शेण खाल्लंयस? बोल. मॉम, ती मुलगी माझ्यावर हसली होती. त्याचीच अद्दल घडवली मी तिला. म्हणजे नेमकं काय केलंस तू? हे बघ मॉम, तू काळजी करू नकोस. जे व्हायचंय ते झालंय. ती घरी जाऊन कोणालाही काही सांगणार नाही आणि तसंही गरिबांना आवाज नसतोच. मूर्ख आहेस तू. गरिबांना आवाज नसतो म्हणे. गरीब सहन करतात पण सहनशक्तीचा अंत झाला की त्यांचा आवाज आपल्यासारख्या श्रीमंतांचाही वर उठतो. हे माहितीये का तुला? गरिबांना दुर्बळ समजू नकोस. त्यांचा आवाज आपल्याला पण भारी पडतो. तिथे तू काय आणि मी काय? तुझी हिम्मत कशी झाली परवानगीशिवाय इथं पाय ठेवायची? तुझी हिंमत कशी झाली? तू स्वतःला कोण समजतोस? ए तोंड बचा. मारू नको त्याला. ऐक, ए शुभू, शुभू. शानू बाळा, एवढं दूध पिऊन घे. सकाळपासून काय खाल्लं नाहीस ग? घे सोन्या. नकोय मला काहीच काहीच नको वाटतंय. असं काय? थोडं घेऊन घे. असं करून कसं चालेल? दर 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 थोडंसं पी. घे बाळा. ए कारभारने लवकर बाहेर ये. अहो काय झालं? असं का धापा टाकत आलायस तुम्ही? ग्रह फिरलेत, आपल्या घराची पार दशा होणार आहे आता. आता आणखी काय होणार आहे अण्णा? अण्णा बघा आमच्या काळजाचा ठोका चुकतोय. तुम्ही सांगा पटकन काय झालं? होय. अगं त्या शुभूनं त्या मदनला लई हाणलाय. काय? कुत्र्यासारखा हाणलाय त्याच्या दारामध्ये. अहो पण तुम्हाला कसं कळलं? तुम्ही गेलता होय? अगं नाही, तिथल्या सिक्युरिटी वाल्यांना मला फोन करून सांगितलं का तुमच्या शुभूनं त्या मदन साहेबांना लई हाणलाय म्हणून. आणि समजा गावभर पसरले आता. समधी हीच चर्चा चालू आहे गावात. अरे देवा, आई अंबाबाई, काय ग आमच्या नशिबात वाढून ठेवलंय तू? तरी मी त्या शुभूला म्हणलं होता का तिथं जाऊ नको म्हणून. नाही तर काय, शुभूला काय गरज होती का तिथं जाऊन राडा करायची? मी म्हणतो पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती. पुढचं मी बघून घेतलं असतं काय करायचं. काय गरज होती त्या मदनला मारायची? बरं झालं त्याला मारलं. त्या मदनला ना हीच शिक्षा मिळायला पाहिजे होती. शुभूने जे काय केलं ना ते 100% बरोबर केलंय. सानिका, सानिका, सांग बाळा, काय झालं? नको ना रडू. तो मदन गप्पा नाही बसणार. त्यांनी परत मला काय केलं तर मला भीती वाटते. आई नाही गे सोन्या, काय नाही होणार, काय नाही होणार. आम्ही आहे की. तू नको काळजी करू. तुझ्या दादानं जी अद्दल घडवली का नाही त्याला, त्याच्यामुळे तुझ्या सावलीला पण उभं राहणार नाही तू. नको काळजी करू. विषय लयच अवघड झालाय समजा. या मोठ्या माणसांसंग वाकडं घेणं चांगलं नसतंय. देवा, आता जरा सावधच राहायला लागेल.
विश्वंभर, घरातल्या माणसांपेक्षा बाहेरच्या रक्ताला किंमत दिली की त्याची ही अशी फळं भोगायला लागतात. घासातला घास काढून दिला होतास त्याला, काय मिळालं? घराचा खांब समजायचास त्याला. अरे त्या खांबानीच तुझं छप्पर उडवलंय विश्वासाचं. कसं गुरगुरत होता, हात कसे शिवशिवत होते, डोळ्यात रक्त उतरलं होतं. मला तर वाटलं तुझ्यावर हात उगारतोय की काय. आता तरी लक्षात ठेव, बाहेरची माणसं ही फक्त मतलबी आणि दगाबाज असतात. पण शुभू असं मुद्दाम नाही करणार. काहीतरी कारण असल्याशिवाय तो असं वागणारच नाही. मी ओळखते ना त्याला. गप्प बस. माझ्या मुलाला कुत्र्यासारखं मारलंय त्यांनी आणि तुला त्या शुभूचा पुळका येतो. घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांच तुला जास्त वाटतं का ग? मी त्याची बाजू घेत नाही, मी फक्त सत्याची बाजू घेते. सत्याची बाजू? हं? आपलं कोण परक कोण हे अजून कळत नाही. अगं लग्नामध्ये ह्या मॅडीनी शुभूची माफी मागितली होती ना? मागितली होती की नाही? मग सूडबुद्धीने सगळं का केलं त्यांनी आता? मी फक्त इतकंच म्हणते की गप्प बस. तू या घरात राहून शुभेची वकिली करतेस? मला खरंच एक कळत नाहीये की या घरातल्या लोकांना झालंय काय. कोणी अशी काय काळी जादू केली की घरातली माणसं तुम्हाला वैरी वाटायला लागलीत? माझ्या मुलाकडून काही चूक जरी झाली असेल तरी शुभूने आधी विश्वंभरशी बोलायला हवं होतं. असं जनावरांसारखं वागणं बरोबर नाही. बस 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 अति झालं. हे बघ विश्वंभर, मी तुला शेवटचं सांगते, या शुभंकरनी जर घरात परत पाऊल टाकलं ना तर मी स्वतःवर रॉक केलं होतं, जाळून घेईन स्वतःला. माझं मेलेलं तोंड बघशील तू. अगं काय बोलतेस तू? तुझ्याशिवाय या जगात मला दुसरं कोणीही महत्वाचं नाहीये.